नमस्कार. आजची रेसिपी आहे पनीर मसाला खिचडी. तर चला सुरुवात करूया. 1.5 वाटी तांदूळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे. खिचडी बनवण्यासाठी पनीर अर्धा पाव, एक छोटा पोटॅटो, एक मोठा कांदा, एक गाजर, एक टोमॅटो आणि 1 वाटी फ्रेश धुतलेली कोथिंबीर कट करून. ते फ्रेश धुवून घेतलेले तांदूळ आणि ते मिक्स सगळे डाळ. इकडे गॅस चालू करून त्याच्यावर कुकरमध्ये 1 पळी तेल, त्याच्यात थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी तडतडा लागले की कांदा टाकायचा, तो परतून घ्यायचा चांगला. नंतर टोमॅटो, पोटॅटो, गाजर हे सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं. 1 वाटी थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला. इकडे पोटॅटो, गाजर आणि टोमॅटो टाकलेले मिश्रण चांगले परतून घ्यायचे. त्यात शेंगदाणे टाकून परत थोडे परतून घ्यायचे आणि मसाला टाकून अजून थोडंसं हलवून थोडंसं 2-3 मिनिट थांबवून पनीर टाकायचं आणि कोथिंबीर टाकून परत त्याला चांगलं परतून घ्यायचं. धुतलेले तांदूळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर त्यामध्ये 1-1.5 चमच तूप टाकायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे ते तूप. सो आपल्या या खिचडीसाठी 5 वाटी पाणी लागेल. सो ते पाणी आपण त्या खिचडीत टाकूयात आणि चांगलं मिक्स करून 1 चमच मीठ टाकून 4 शिट्ट्या काढून घेऊयात. 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थोडं गार होऊन द्यायचं आणि नंतर ओपन करायचं. आता ही खिचडी चांगली मिक्स करून घ्यायची आणि वाटीत काढून घ्यायची. आणि आता आहे ही रेडी पनीर मसाला खिचडी. खिचडीमध्ये वरतून तूप टाकून खूप छान टेस्ट येते. आता ही मी टेस्ट करून बघते. गरम गरम खिचडी दिसायला मस्त आणि खायला टेस्टी.